जे कॉन्स्टिट्यूशन अमेंड केलेलं, जी घटनेत बदल केलेला, ती घटना ग्राह्य धरायची की 1999 मध्ये जी इलेक्शन कमिशनकडे घटना दिलेली ती ग्राह्य धरायची? 2013चा कुठे विषयच येत नाही. आणि मी माझे फोटो आणि मी कुठे हे दाखवण्यापेक्षा वेळेत जर तुम्ही घटना खरोखर जर दुरुस्ती केली असती आणि ती जर दाखवली असती तर आता हा प्रसंगच आला नसता. आता अनिल परब 4 एप्रिल 2018चं पत्र दाखवतात सगळ्यांना आणि सांगतात आम्ही इलेक्शन कमिशनकडे हे सबमिट केलेलं घटना आणि ही आमची अक्नॉलेजमेंट आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ते रेकॉर्ड माझ्याकडे रेकॉर्डवरती पण आहे. ते पत्र माझ्याकडे सुनावणीच्या वेळेला रेकॉर्डवरती दिलं गेलं होतं आणि त्या पत्रात संविधानाबद्दल एक शब्दही उल्लेख केलेला नाहीये. त्या 4 एप्रिल 2018चे जे पत्राचा उल्लेख अनिल परब करत होते ते पत्र केवळ शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका होऊन त्याचे निकाल हे इलेक्शन कमिशनला कळवले गेले होते. त्यात संविधानात अमेंडमेंट केली आहे किंवा नवीन संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे दिली जात आहे असा कोणताही उल्लेख नाही. पण तुमच्या विरोधात उद्या पत्रकार परिषद उद्धव ठाकरे घेत आहेत आणि पूर्ण ती जी प्रक्रिया आहे ती सांगणार आहे. माझ्या समोर माझ्याविषयी किंवा कुठची पत्रकार परिषद ते घेत असतील तो त्यांचा विषय आहे. परंतु पत्रकार परिषदा घेऊन फॅक्ट्स काय बदलणार नाहीये, वस्तुस्थिती काय बदलणार नाहीये. वस्तुस्थिती तीच आहे जी मी माझ्या निर्णयात दिलेली आहे. माझ्या निर्णयात काय घटनाबाह्य आहे, काय नियमबाह्य आहे, काय बेकायदेशीर आहे त्याचा तुम्ही उल्लेख करा, ते दाखवा, मग आपल्याला पुढे बोलता येईल. परंतु कुठचंही निर्णयातली कुठचीही बाब चुकीची आहे असं न म्हणता जर का ते केवळ टीका आणि आरोप करणार असतील तर राज्याची जनता ही सुज्ञ आहे, त्यांना सर्व काही समजतं. राष्ट्रवादी काँग्रेसची ही उद्यापासून सुनावणी सुरू होते. कशा प्रकारे ही सुनावणी असेल आणि कधीपर्यंत एकंदरीत सुनावणी संपणं अपेक्षित आहे? नाही, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की 31 डिसेंबरपर्यंत ह्या विषयात 31 जानेवारीपर्यंत या संबंधातला मला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पार पाडून लवकरात लवकर हा निर्णय घ्यायचा माझा प्रयत्न राहील. इश्यू फ्रेमसाठी उद्या इश्यूज फ्रेम होतील आणि पुढची कारवाई चालू होईल. उद्या साधारणतः किती वाजता ही सगळी सुरू होईल? आता ते विधिमंडळ सचिवालयातनं सगळ्यांना निरोप जातील त्या संदर्भातले. धन्यवाद सर. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. निव्वळ आरोप आणि टीका होत असेल तर जनता सुज्ञ आहे असं नार्वेकर यांनी म्हटलंय. 2019 की 2018 मधील बदल ग्राह्य धरायचे हा मुद्दा माझ्यासमोर होता असं देखील ते म्हणाले. कुणाला संतुष्ट करण्यासाठी नाही तर कायद्यानुसारच मी निकाल दिल्याचं नार्वेकर यांनी म्हटलंय.